ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे 24 एप्रिल आणि आज काय आहे तर वरुथिनी एकादशी. मैत्रिणींनो, तिथीनुसार सगळ्याच एकादशींचं तेवढंच विशेष असं वेगवेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे. पण आजची जी वरुथिनी एकादशी आहे हिचं खूपच विशेष असं महत्त्व आहे. कारण ही तिथी वैशाख महिन्यातल्या कृष्ण पक्षातली ही तिथी आलेली आहे वरुथिनी एकादशीची. आणि वैशाख महिन्यातल्या गुरुवारची एकादशी आलेली आहे. त्यामुळे या एकादशीचं खूप विशेष असं महत्त्व आहे. तर मित्रांनो, या एकादशी दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी, त्याचबरोबर अखंड सुख समृद्धीसाठी. तर मित्रांनो, ते कोणते उपाय आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, साधे आणि सोपेच उपाय आहेत, ते नक्कीच तुम्ही करून पहा. तर मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला तर आज वरुथिनी एकादशी म्हणजे ही एकादशी म्हणजे मैत्रिणी, प्रत्येक एकादशीच ही भगवान विष्णूंना समर्पित असते, त्याचबरोबर माता लक्ष्मीला समर्पित असते. तर मैत्रिणी, एक तर आपलं जे संक्षिप्त भागवताचं पारायण आहे ते तर आपल्याला प्रत्येक एकादशीला करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे पितृदोषाच्या निवारणासाठी. तर मित्रांनो, हे तर झालं प्रत्येक एकादशीची सेवा. पण आज वरुथिनी एकादशी आहे, त्यामुळे आजची एक विशेष सेवा आहे तर ती आपल्याला नक्कीच करायची आहे. तर मित्रांनो, भगवान विष्णूंना प्रिय असणारी म्हणजे लक्ष्मी माता, त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा अवतार म्हणजे तुळशी माता. मित्रांनो, तुळशीला विष्णुप्रियाही म्हटलं जातं, हरिप्रियाही म्हटलं जातं, कारण लक्ष्मीचाच एक अवतार आहे तुळशी. तर मित्रांनो, आज तुळशीचाही एक उपाय आहे, तोही आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, काय करायचं आहे तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याचबरोबर मित्रांनो सुख समृद्धीसाठी तर काय करायचं आहे आपल्याला एक थोडीशी हळद घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीच्या कुंडीमध्ये ती हळद थोडीशी टाकायची आहे. तर मित्रांनो, हाही एक उपाय आज वरुथिनी एकादशी निमित्त आपल्याला नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आणखी एक उपाय आहे तर तो कोणता तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे भगवान विष्णूंच्या समोर. तर मित्रांनो, तो कोणत्या पद्धतीचा दिवा आहे, कशा पद्धतीचा तो कसा प्रज्वलित करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, गाईच्या शुद्ध तुपातला दिवा हा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, एक सुकलेली एक काडी घ्यायची आहे तुळशी मातेची. तर त्याच आणि ती काडी काय करायची आपल्याला, जर कापूस जो असतो आपण वात बनवतो असतो त्यामध्ये ती काडी आपल्याला छोटीशी घेऊन त्या वातीमध्येच आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे. आणि तीच वात आपल्याला एका मातीच्या दिव्यामध्ये किंवा कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला ती वात लावायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे भगवान विष्णूंच्या समोर. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा एक दिवा आहे. हा दिवाही आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या सुखसमृद्धी, त्याचबरोबर आर्थिक काही अडचणी असतील तर त्यातून आपल्याला नक्कीच सोडवणार आहे. अशा पद्धतीचा हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हा एक उपाय आहे. तर मित्रांनो, वरुथिनी एकादशीचं खूप विशेष असं महत्त्व आहे आणि आज ही वैशाख कृष्ण पक्षामध्ये हिंदू धर्मानुसार मित्रांनो ही गुरुवारची आलेली आहे. वैशाख कृष्ण पक्षामध्ये वैशाख या महिन्यामधल्या गुरुवारीच आलेली आहे ही एकादश. त्यामुळे या एकादशीचं खूप विशेष असं महत्त्व आहे. कारण गुरुवार हाही भगवान विष्णूंना समर्पित असतो, त्याचबरोबर माता लक्ष्मीलाही समर्पित असतो. त्याचबरोबर मित्रांनो, एकादशी हेही भगवान विष्णूंनाच हेही व्रत समर्पित असतं. त्यामुळे मित्रांनो, आजची एकादशी ही खूप तिचं असं विशेष महत्त्व आहे. नक्कीच आपल्याला ज्या ज्या उपाय करता येतील ते नक्कीच करायचे आहेत. तर मित्रांनो, भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आपण लक्ष्मी मातेला जर प्रसन्न केलं तर भगवान विष्णूही प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंची सेवा करून भगवान विष्णूंना प्रसन्न केलं तर लक्ष्मी माताही प्रसन्न होते. तर त्यामुळे मित्रांनो, आपण भगवान विष्णूंना प्रसन्न केलं तर लक्ष्मी माता आपोआपच आकर्षिली जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जेवढं होतं तेवढ्या भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत, माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत. आजची ही विशेष तिथी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला सायंकाळी मंदिरात जायचं आहे. प्रदोषकाळी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथेही आपल्याला एक शुद्ध तुपातला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि भगवान महादेवालाही आपल्याला एक पाणी अर्पण करायचं, जल अर्पण करायचं आहे. त्या पाण्यामध्ये मित्रांनो, शक्य झाल्यास तुम्हाला अत्तर टाकायचं आहे आणि नाहीतर मग एक बेलपत्र टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते जल आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आणि चंदन लावायचं आहे पिवळ्या कलरचं. त्याचबरोबर आपल्याला विभूती लावायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे भगवान शंकरांसमोर. त्याचबरोबर घरी मित्रांनो, आपल्याला भगवान विष्णूंना हे गुळाचा प्रसाद ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या सेवा आहेत, छोट्या छोट्याच आहेत, नक्कीच तुम्ही आज करून पहा. त्याचबरोबर आणखी एक भगवान विष्णूंना आपल्याला भगवान विष्णूंना खुश करण्यासाठी म्हणजे भगवान विष्णूंना आवडेल अशी एक सेवा आहे, छोटीशीच आहे, तर तीही आपल्याला आज करायची आहे.
तर ती कोणती आहे, तर आपल्याला तुळशीची 5 पानं घ्यायची आहेत, 5 तुळशीपत्र घ्यायचे आहेत आणि ते भगवान विष्णूंना समर्पित करायचे आहेत आपल्या घरातल्या देवघरामध्ये. आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय अशा पद्धतीने आपल्याला एक तर 11 वेळा जप करायचा आहे, 21 वेळा करा किंवा 108 वेळा करा. नक्कीच आपल्याला हा जप करायचा आहे. आणि जो दिवा सांगितलाय तोही प्रज्वलित करा शक्य झाल्यास, आणि नाही झालं तर मग 5 आपल्याला तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करायचा आहे. त्याचबरोबर मैत्रिणी विष्णू गायत्री मंत्रही आहे, त्याचाही आपल्याला एक माळ जप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. मैत्रिणी वरुथिनी एकादशीचं महत्त्व खूप विशेष असं आहे. मैत्रिणी या दिवशी वरुथिनी एकादशी म्हणजेच भगवान विष्णूंच्या वराह अवताराची आपल्याला पूजा करायची असते. वराह अवतार आहे भगवान विष्णूचा, तर त्या अवताराची आपल्याला आज पूजा करायची आहे. तर वरुथिनी एकादशी त्यामुळेच त्याला म्हटलं जातं. तर मित्र वरुथिनी एकादशी सगळ्याच एकादशींसारखेच विशेष असं तिचंही वेगळं एक महत्त्व आहे. भगवान विष्णूंचा अवतार आहे, भगवान कृष्णाचाही अवतार एकच आहे. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा केली तरी आपल्याला कृष्ण भगवानांना समर्पित होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला आज भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच भगवान शंकरांची सेवा करण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे आज ही विशेष अशी तिथी आहे. आणि ही वैशाख महिन्यातल्या कृष्ण पक्षातली तिथी आहे, आणि तेही गुरुवारीच आलेली आहे. त्यामुळे तिचं खूपच असं विशेष महत्त्व आहे. नक्कीच तुम्हाला हे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत ते नक्कीच करायचे आहेत. मी दिवा प्रज्वलित संध्याकाळी आपल्याला दरवाजाच्या चौकटीजवळही आपल्याला भगवान लक्ष्मी मातेला समर्पित आकर्षित करण्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तेथेही आपल्या मुख्य दरवाजावर. त्याचबरोबर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काही सेवा आहेत त्या नक्कीच करायच्या आहेत. संक्षिप्त भागवताचं पारायण जर तुम्हाला शक्य झालं तर तेही तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मित्रांनो सप्ताह चालू आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये, आणि आज गुरुवारही आहे, तर त्यामुळे तुम्ही केंद्रातही जायचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या सेवा आहेत. आणि वरुथिनी एकादशीची आपल्याला आज साजरी करायची आहे. तिची तिथीनुसार जर तिचा मुहूर्त पाहिला तर 23 एप्रिललाच पहाटे 4:25 सुरू झालेला आहे, आणि 25 एप्रिलला दुपारपर्यंत हा मुहूर्त आहे. तरीही आपल्याला प्रदोष काळामध्ये, पण ही जी तिथी आहे आपल्याला साजरी कधी करायची आहे तर 25 एप्रिललाच. कारण कोणताही उपवास असेल, कोणतेही व्रतवैकल्य असेल, तर जी सूर्याने पाहिलेली तिथी आहे तर तीच आपल्याला त्याच दिवशी आपल्याला तो उपवास साजरा करावा लागतो, ती तिथी साजरी करावी लागते. त्यामुळे मित्रांनो ही एकादशीची जी तिथी आहे ती सूर्याने पाहिलेली म्हणजेच 25 तारखेलाच आपल्याला ही एकादश आपल्याला साजरी करायची आहे पूर्ण दिवस. मित्रांनो भगवान शंकराची जी सेवा आहे ती आपल्याला प्रदोष काळातच आज करायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो संध्याकाळी भगवान विष्णूंची सेवा करायची आपल्याला शक्य झाली एक माळ तुम्हाला आज विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र दोन्ही पठण करायचे आहेत. त्याचबरोबर आणखी एक विशेष सेवा आहे ती आज आपल्याला नक्कीच करायची आहे. आज भगवान विष्णूंना समर्पित आहे ती सेवा, म्हणजे भगवान विष्णूंना आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला नक्कीच ही सेवा आज करायची आहे. त्या सेवेचं खूप विशेष महत्त्व आहे. ती कोणती सेवा आहे तर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचंही पठण करायचं आहे आज. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हेही भगवान विष्णूंना समर्पित असतं. त्यामुळे मित्रांनो व्यंकटेश स्तोत्राचंही पठण करायचं आहे आज. मित्रांनो 21 वेळा जर पठण केलं तर तुम्ही खूपच छान आहे, आणि त्याची खूपच प्रभावी ही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची. नक्कीच तुम्ही आजपासून ही सेवाही करायला काहीच हरकत नाही. जर 21 दिवस नाही शक्य झाली तुम्हाला तर निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा. अशा पद्धतीने मित्रांनो आज वरुथिनी एकादशी निमित्त काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.